नमस्कार मंडळी. मी डॉक्टर वर्षा यादव मोरे आपल्या सर्वांचं आरामात बोला ह्या आपल्या लाडक्या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते. म्युझिक, गाणी हे आपल्या लाईफचे एक खूप इम्पॉर्टंट भाग आहेत. पण कधी विचार केलाय का, हे जे साधे शब्द, सूर आहेत, ह्यांचा आपल्या लाईफवर एवढा परिणाम होतो तरी कसा? की आपला एक खराब असलेला मूडही चांगला होऊ शकतो? हेच जाणून घेण्यासाठी आज आपण बोलवले आहे एक यंग, टॅलेंटेड आणि कूल म्युझिशियन अमय गावन यांना. चला तर मग त्याच्याशी गप्पा मारूया आणि या पॉवर ऑफ म्युझिक बद्दल अजून जाणून घेऊया. अमय, वेलकम टू आवर पॉडकास्ट आरामात बोला. Thank you so much. तुझं खूप खूप स्वागत आहे अँड आय एम सो हॅपी टू सी यू हिअर. I am so happy to be here. मला ना सांग, हाऊ लाईफ इज गोइंग? नवीन काय चाललंय तुझ्या बरोबर? नवीन खूप गोष्टी चालू आहेत. Life has taken a very good turn where I have gotten back to my roots and I have revived a band that rocked the Mumbai scene back in 2009 and 10. So मोक्ष म्हणून आमचा जो बँड आहे तो मी रिवाइव्ह केलाय. सो इट्स कॉल्ड मोक्ष द सॅल्वेशन. दॅट्स व्हॉट्स न्यू. वाव, अमेझिंग. खरंच मजा आली ऐकून. मला ना ऍक्च्युली स्टार्टिंग पासून तुझ्या ना लाईफ बद्दल खूप काही जाणून घ्यायचंय आज. अँड युअर गेटअप अँड दिस कीबोर्ड, खरंच खूप मजा येणार आहे आजच्या पॉडकास्टला. ऍब्सोल्युटली. हे बघ, मी ना खूप आधी म्हणजे असं बघितलंय, एरवी आपण म्हणजे सगळेच बघतो की डॉक्टरची मुलं डॉक्टर बनतात, लॉयर्सची मुलं लॉयर बनतात. बट यू कमिंग फ्रॉम अ डॉक्टर्स फॅमिली, तुझी ही म्युझिकल जर्नीची सुरुवात कशी काय झाली? व्हेरी नियरली हे जे स्टिरियोटाईप आपण म्हणू शकतो ते व्हेरी नियरली इट वॉज गोइंग टू कम ट्रू. कारण आय वॉन्टेड टू बिकम अ वेटनरी डॉक्टर बिकॉज आय Oh. लव्ह ॲनिमल्स. अँड जे लोक मला ओळखतात त्यांना माहितीये की माणसांपेक्षा जास्त माझं ॲनिमल्सवर, प्राण्यांवर, पक्ष्यांवर प्रेम आहे. तर किंवा मग ते नाहीतरी ऍटलिस्ट एक ॲनिमल सायकोलॉजिस्ट म्हणजे मेडिकल फील्डमध्येच किंवा आपण म्हणतो ना क्युरेटिव्ह फील्डमध्येच मला जायचं होतं. पण लहानपणापासून आय वॉज ऑन द स्टेज. तिसऱ्या वर्षी मला वाटतं माझा पहिला स्टेज अपिअरन्स होता when I was 3. तर Oh. फॅन्सी ड्रेस किंवा वक्तृत्व असू दे, हे सगळं स्टेजवर करत होतो. त्यामुळे माझे वडील मला म्हणाले की तुझ्याकडे एवढे टॅलेंट्स आहेत. तर ते स्वतः बाय द वे ही इज अ डॉक्टर, ही इज अ डेंटिस्ट अँड MD इन ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन. ते म्हणले तू मला बघतोच आहेस, प्रत्येक संध्याकाळ मला क्लिनिकमध्ये स्पेंड करायला लागते. तुझ्याकडे एवढं टॅलेंट आहे, तू हे का करतो? तू म्युझिक बनव, लोकांना एंटरटेन कर, ॲट द सेम टाइम एक्सप्रेस युअर सेल्फ, अँड दॅट्स हाऊ आय गॉट हिअर. म्हणजे स्टेजची आणि तुझी ओळख वयाच्या 3ऱ्या वर्षापासून झाली. पण ह्या संगीताच्या क्षेत्राकडे कसा वळलास तू मग? वक्तृत्व करत करत एक वेळ अशी आली जेव्हा आम्ही डिस्कस करायचो घरी. तर मला माझे आई वडील म्हणाले की आता अशी वेळ आली की लोकांना एंटरटेन व्हायला जास्ती आवडतं. की कोणी काय दिलेलं भाषण, कोणी काय भाषण देत असेल त्याच्यापेक्षा जास्ती म्युझिकला लोक जास्त रिस्पॉन्ड करतील आणि तुझ्याकडे ते अंग आहे. आणि आता बघा फुल सर्कल आपण आलो. तेव्हा ती वेळ तशी थोडी बदललेली आणि आता ही वेळ परत आली की आपण पॉडकास्ट आर ऑल्सो दॅट पॉप्युलर. सो पीपल नाव दे लव्ह लिसनिंग टू पीपल टॉकिंग टू इच अदर. सो पण तो एक पॉइंट होता वेअर आय केम इन टू म्युझिक. मग तू असं एक ट्रेडिशनल जे शिक्षण घेतलेस म्युझिकचं, त्याची सुरुवात कशी झाली? हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं शिक्षण किराणा घराण्यामधलं मी घेतलं 10 वर्ष. माझे गुरु पंडित गिरीश संजगिरी त्यांच्याकडनं. आणि खूप मोठी ट्रेडिशन आहे. आणि सरांनी आम्हाला जे शिकवलं ते गुरुकुल पद्धतीने जवळजवळ शिकवलं. म्हणजे मी त्यांच्या घरी राहायचो नाही एवढाच फरक होता. पण रोज जशी शाळा असायची तसा गाण्याचा क्लास पण असायचा. अँड आय एम सो हॅपी आय लर्न अंडर हिम फॉर 10 years. वाव. म्हणजे गाण्याचं शिक्षणाचे क्लासेस वेगळे, प्लस आपल्या ट्रेडिशनल शिक्षणाचे आपल्याला शाळा कॉलेजेस तर करावंच लागलं असेल. करेक्ट. मग ते कसं काय मॅनेज केलं तू? ते सेपरेटली असं काय मॅनेज करायचं नव्हतंच. तो आयुष्याचा किंवा त्या जडणघडणीचा एक पार्टच होता की आय हॅड टू डू नथिंग सेपरेटली टू मॅनेज इट. ते जस्ट होतं. म्हणजे जेवढं रेग्युलर शाळेत जाणं होतं तेवढाच रेग्युलर हा गाण्याचा क्लास होता. आणि आय वॉज एक्सपेक्टेड टू बी व्हेरी सिन्सिअर, व्हेरी पर्टिक्युलर अँड रेग्युलर अबाउट इट. मग आता तू सिन्सिअर आणि पर्टिक्युलर बद्दल म्हणालास, तर युजली मुलं त्या वयामध्ये कशी खोडकर असतात, मस्तीखोर असतात. पण आता हे जे संगीत क्षेत्रातली जी मुलं आहेत ती एकदम अशी म्हणजे डेडिकेटेड आणि सिन्सिअर असतात का त्या वयातही? बाकीच्यांचं मी सांगू नाही शकत. पण
मी सिन्सिअर आणि पर्टिक्युलर बोललो, पण मी शांत सरळ साधा असं कुठे बोललोच नाही मागच्या पण वाक्यामध्ये. तर मी तेव्हा बिकॉज आय वॉज अ किड, म्हणजे एक 10, 11, 12, 13 ह्या एज मध्ये प्रत्येक मुलाला एक त्या वयामध्ये स्पेशली तुम्हाला अँटी एस्टॅब्लिशमेंट गोष्टी आवडतात. म्हणजे जे पेरेंट्स तुम्हाला सांगतात जे तुम्हाला करायचंय ते नेमकं तुम्हाला करायचं नसतं. म्हणजे कोणी व्हाईट म्हटलं की तुम्हाला ब्लॅक म्हणायचंय. तर मी काय, आणि हळूहळू बाकीच्या टाईपचं संगीत पण मी ऐकायला लागलो होतो तेव्हा. आणि आमचे सर, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू हिम, ही इज अ प्युरिस्ट अँड देर इज नथिंग रॉंग विथ बिंग अ प्युरिस्ट. त्यांचे ओपिनियन्स त्यांना खूप महत्वाचे आहेत आणि ते असलेच पाहिजे प्रत्येकाला. तर ही वॉज अ प्युरिस्ट. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा ते म्हणायचे, काय तुम्ही हे वेस्टर्न म्युझिक ऐकता, काय बँड्स ऐकता. आणि लाईक एनी प्री टीन किड ऑर अ टीनेज किड, जो म्हणजे कामाच्या वेळी काम पण बाकी वेळेस खूप लाड, असा लाडात पण वाढलेला कोणीही मुलगा असतो, तसं मी माझ्या पद्धतीने रिबेल करायचो. तर तेव्हा कॉलर ट्यून्स जस्ट नवीन नवीन आल्या होत्या. मी मुद्दाम हेवी मेटल किंवा हार्ड रॉक गाणी असायची ती सरांच्या इनकमिंग कॉल वरती कॉलर ट्यून सेट करायचो. म्हणजे ही वुड गेट टू लिसन टू समथिंग लाईक जेव्हा ते कॉल करतायत. आय एम नॉट टू प्राऊड अबाउट इट नाव ऑफकोर्स, बट हा मजा होती. म्हणजे त्यावेळी त्या वयाच्या प्रमाणे आणि त्या इनोसेंट, इट वॉज जस्ट इनोसेंट फन. निर्दोष मिस्टेक होती ती हा. एक म्हणजे. वाव. पण ह्या अशा जो खोडकरपणा पण चालू होता एका साईडला आणि एका साईडला तुझं म्युझिकचं शिक्षण पण चालू होतं. ओके, मग आता हे जी स्टार्ट झाली तुझी म्युझिकची, तर ती वेस्टर्न पासून तू सुरुवात केलीस की ऍक्च्युअल तुझा कल शास्त्रीय संगीताकडे होता? मी गंमत सांगतो कशी. आमच्या घरी ना एक खूप डायव्हर्स ॲटमॉस्फिअर होतं. म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं संगीत, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक गोष्टींना नेहमी एक्सपोजर राहिलंय. तर शाळेत जाताना जेव्हा लहानपणी मम्मा पप्पा सोडायला यायचे शाळेत, तेव्हा उठी उठी गोपाळा गाडीमध्ये लागायचं हमखास. म्हणजे कुमार गंधर्वांच्या आवाजाने सुरुवात झाली. त्याच्यानंतर ऋतू हिरवाची अख्खी कसेट गाडीमध्ये लागायची. गीत रामायण घरी असायचं. ऍट द सेम टाइम माझे वडील मायकल जॅक्सन आणि क्वीनचे फॅन आहेत. म्हणजे हो. मायकल जॅक्सनची थ्रिलर किंवा बॅड अल्बम किंवा स्मूथ क्रिमिनल, आणि क्वीनचं स्पेशली ब्रेक फ्री त्यांचं खूप फेवरेट गाणं आहे. तर ते वेगळे वेगळे संस्कार असे होतच होते. पण शिक्षणाच्या दृष्टीने त्यांनी प्रेफर केलं की नाही, क्लासिकल हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा एक बेस असू दे, आणि मग ते तसं सुरू झालं. मग तुला असं वाटतं का रे की म्हणजे शास्त्रीय संगीत ज्या व्यक्तीला किंवा ज्या सिंगरला येतं, त्याला इतर जे सिंगिंगचे जॉनरे आहेत ते जास्त इझी जातात, कारण हा एकदम फाउंडेशन आहे कुठल्याही संगीताचा? ह्याचं ना तेवढं सरळ उत्तर नाहीये. कारण टेक्निकली जर तुम्ही बघाल तर शास्त्रीय संगीत काय करतं, ते तुमची म्हणजे संगीत गाणं असू दे किंवा वाजवणं असू दे, शास्त्रीय संगीत पद्धती काय करते, की तुमची एक फिअर असते गाताना, की माझा गळा त्या हरकती पेलू शकेल की नाही, किंवा वाजवताना माझ्या बोटातून तेवढ्या फास्ट आणि तेवढे ॲक्युरेट गोष्टी निघतील की नाही, ती फिअरच शास्त्रीय संगीत काढून टाकतं. तर तुम्ही त्या ऍस्पेक्टनी बघितलं तर डेफिनेटली ज्याचा हिंदुस्थानी शास्त्रीयचा बेस आहे, कारण आपला रियाजच 12 सुरांचा असतो. तर त्या ऍस्पेक्टनी तुम्ही बघितलं तर डेफिनेटली तुम्हाला एक ऍडव्हान्टेज आहे की तुम्ही शास्त्रीय संगीताचा बेस असेल तर. पण असंही नाही ना की ज्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत जिकडे नाही शिकत किंवा ज्यांच्या संस्कृतीमध्ये ते नाहीये, तर ते चांगले म्युझिशियन्स नाहीत किंवा ते चांगले गायक नाहीत असं नाही ना. त्याच्यामुळे ह्याचं स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर असं नाहीये. एकच आहे की जेव्हा तुम्ही शास्त्रीय संगीत शिकता आणि मग तुम्ही दुसरे जॉनर्स गाता, तेव्हा तुमच्या डोक्यातला शास्त्रीय संगीताचं शिक्षण किंवा शास्त्रीय गायकाचा जो रोल असतो तो तुम्हाला थोडासा बाजूला ठेवायला लागतो. तर तुमचे बाकी जॉनर्स ऑथेंटिक तुम्ही गाऊ शकता. भारतीय जॉनर्सना तर बेसची मदत होतेच खूप. म्हणजे तुम्ही शास्त्रीय शिकला तर तुम्ही उपशास्त्रीय नाट्यसंगीत जास्त चांगलं गाऊ शकता, गझल गाऊ शकता. पण बाकीचे तुम्ही जेव्हा वर्ल्ड जॉनर्सचा विचार करता तर तुम्ही ब्लूज किंवा रॉक किंवा इंडी म्युझिक गाताना किंवा वाजवताना तुम्हाला तो रोल थोडा बाजूला ठेवायला लागतो. सो दॅट इज द मेन आन्सर. इट्स मोर इन द हेड देन द ट्रेनिंग इज व्हॉट आय थिंक.
इट्स मोर इन द हेड. दॅट्स राईट. व्हेरी वेल सेड. पण आता मला सांग जरा, शास्त्रीय संगीत जे आहे म्हणजे आपलं तर ट्रेडिशन, आपल्याला हजारो वर्षाचा इतिहास आहे आपल्याला हो, या संगीताचा. जरूर. ओके. पण आत्ताचं जे शास्त्रीय संगीत आहे ते थोडं चेंज होतंय का? म्हणजे आता त्याच्यामध्ये बघ फ्युजन केलं जातंय. त्यामध्ये अजून म्हणजे जुने शास्त्रीय राग उचलून त्यांना थोडं मॉडिफाय करून मॉडर्नाइज करायचा प्रयत्न होतोय. तर त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? नक्कीच होतोय आणि ही खूप स्वागतार्ह गोष्ट आहे की हा चेंज होतोय, कारण लाईफस्टाईल बदलली आहे. आपलं इमोशनल कॉम्पस ज्याला आपण भावविश्व म्हणतो ते बदललंय. आता आपण बोलताना पण आपल्या लक्षात येत असेल की आपल्याला दोघांनाही जमू शकेल जर आपण एकही वाक्य किंवा एकही शब्द इंग्रजीचा न वापरता आपण अस्खलित मराठी पण बोलू शकतो. पण इंग्रजी शब्दांनी आणि बऱ्याचशा पाश्चिमात्य जीवन पद्धतीने इतका शिरकाव केलाय आपल्या रोजच्या जीवन पद्धतीमध्ये की आपण मराठी बोलताना इंग्लिश पण बोलतो आणि आपण काय समस्या आहे म्हणत नाही, आपण काय प्रॉब्लेम आहे आपण प्रॉब्लेम मराठी शब्दासारखंच ट्रीट करतो किंवा करेक्ट. हा. तर ते तसं झालं आणि तो चेंज व्हायलाच हवा मला वाटतं, कारण लाईफस्टाईल बदलली आहे. तुमचे भावविश्व कम्प्लिटली बदललंय आता. म्हणजे कोणाला ते आवडो न आवडो पण ती वस्तुस्थिती तर आहेच. अच्छा. वस्तुस्थिती आणि आपल्याला मला असं वाटतं ते एक्सेप्ट पण करायला लागेल. एव्हरी कल्चर इज सपोज टू बी डायनॅमिक, तर ते चेंज होणार आहे. कुठल्याही संस्कृतीला जर गंज लागला तर ती संस्कृती पुढे जाणार नाही. तर तुम्ही तुमची मुळं सोडावी का? नक्की नाही. यू हॅव टू स्टिक टू युअर रूट्स. पण तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याचे वेगळे वेगळे आविष्कार करू शकता आणि हीच तर एका समाजाची प्रगत असण्याची आणि प्रगती करण्याची लक्षण आहे की तुम्ही तुमची मुळं पण सोडत नाही आहात, पण तुम्ही जगासमोर जाताय, जगातून जे चांगलं ते घेताय, त्याची देवाणघेवाण होते. म्हणून तर आज आपण एक जागतिक समाज म्हणून आहोत तिथे आहोत. त्यामुळे स्वागतार्ह आहे आणि चेंज होतंय आणि झालंच पाहिजे. मी जेव्हा तुझं ना क्रेडेन्शियल्स वाचत होते ना, मला खरंच असं वाटलं की मी एखादा एसे वाचते. एवढे सारे अचीवमेंट्स एवढ्या कमी एज मध्ये. अच्छा, आय थॉट इट वॉज सो बोरिंग म्हणून No. तुम्हाला. इट वॉज सो इन्स्पायरिंग अँड आय वॉज रिअली अमेज्ड. म्हणजे इतका टॅलेंटेड, मल्टी टॅलेंटेड माणूस आज माझ्या बाजूला बसले, मी त्याचा पॉडकास्ट घेते. आय रिअली फील सो लकी. तर मला ना तुला हे विचारायचंय की तुझी जे सारेगमप मध्ये लिटिल चॅम्प्स तू सेमी फायनलिस्ट होता. सो हा. हाऊ दॅट हॅपन्ड? नो, सो लिटल चॅम्प्स आमच्या 2-3 शेड्यूल्स नंतर आलं. लिटल Okay. चॅम्प्स पेक्षाही आम्ही सिनियर आहोत. एका अर्थाने लिटल चॅम्प्स पेक्षाही आम्ही लिटल आहोत, कारण मराठी सारेगमप जे पहिल्यांदा आलं, कारण पूर्वी सारेगम झी वर होतं जे सोनूजींनी होस्ट केलं होतं. पहिल्यांदा मराठीमध्ये जे सारेगमप आलं त्याची पहिली एकदम नवीन कोरी एक्सपेरिमेंटल बॅच आम्ही होतो 2006 मध्ये. Wow. आणि मी तर अपघातानेच तिकडे गेलो, कारण मी म्हंटल ना, खोडकर, रिबेलियस आणि बाकी म्हणजे आई वडिलांनी खूप चांगले संस्कार दिले, पण लाडाच्या ठिकाणी खूप लाड पण केले, म्हणून मला त्या ऑडिशनलाच जायचं नव्हतं. कारण मी स्वतः त्यावेळी जास्ती मराठी चॅनल्स बघायचो नाही. मला मराठी चॅनलचा स्कोप माहिती नव्हता. कारण बघा, तेव्हा झी मराठी तर आपले आई, मावशी, काकी बघायचे त्या सगळ्या सिरियल्स. हो. हा, त्याच्याबद्दल एक गंमत आपण नंतर येणारच आहोत त्या गमतीकडे, पण त्या सिरियल्स ते हे लोक बघायचे. प्रत्येक कूल सिरियल असायची आयदर हिंदी चॅनल्स वरती किंवा इंग्लिश चॅनल्स वरती, फ्रेंड्स वगैरे. तर मला मराठी चॅनल्सची व्याप्तीच ॲज सच माहिती नव्हती. आणि बाय दिस टाइम आय हॅव ऑलरेडी एंटर्ड कॉलेज आणि जे ऍक्सिडेंटली एकदा मी पिंक फ्लॉइड आणि बीटल्स ऐकलं आणि जे वेड लागायचं ते लागलं होतं. त्या फेजच्या नंतर हे सारेगमपची ऑडिशन होती आणि म्हटलं मी कशाला गाऊ, बघणार कोण आहे. आणि माझी त्यावेळी परीक्षा होती, युनिट टेस्ट, 11th स्टँडर्डची युनिट टेस्ट त्या दिवशी. म्हटलं माझा पेपर आहे, मी कशाला हे करू, कारण तोपर्यंत काही ठरलंच नव्हतं करिअर म्युझिक मध्ये होणार आहे. आय वॉन्टेड टू बी अन ॲनिमल सायकोलॉजिस्ट. तर म्हणलं माझा सायकोलॉजीचा पेपर आणि मी कशाला बुडवून येऊ, आणि एनिवे कोण बघणार आहे. साफ चुकलो होतो. आय वॉज इग्नोरंट, मी मूर्ख होतो. आणि त्यावेळी माझ्या वडिलांनी आणि आईने जे सहन केलंय, कारण मी म्हणलं मी गाडीतूनच उतरत नाहीये, आणि माझे वडील तिकडे बिचारे लाईनीत उभे होते माझ्यासाठी नंबर लावून. आणि मग मी गेलो तिथे आतमध्ये येऊन. बरं, माझे कॉन्सेप्ट एवढेच होते
मराठी म्हणजे क्लासिकल किंवा सेमी क्लासिकल, थोडक्यात गंभीर संगीत. आणि जी काही मजा, ॲड्रेनलिन किंवा आपण म्हणतो ना उद्रेक, क्रांती, ते फक्त वेस्टर्न अशी. म्युझिक, फक्त वेस्टर्न म्युझिकमध्ये. तर पहिले मी तिकडे जे अरुण दातेंचे एकदम पॉप्युलर दया घना का तुटले चिमणे घरटे, ते गायलो ऑडिशन मध्ये पहिल्यांदा. मग ते म्हणले तुला दुसरं काय येतं गाता? मी म्हंटल मी वेस्टर्न म्युझिक गातो. तर ते म्हणाले तू गाऊन दाखव. म्हटलं मराठी. आणि हे सगळं ऑडिशन मध्ये चाललंय. जज आहेत म्हणजे ऑडिशन जे घेतात ते मिलिंद जोशी आहेत. त्याच्यानंतर तिकडे अख्खी प्रोडक्शन टीम आहे त्यांचे, आमचे राजन डांगे सर डिरेक्टर. म्हटलं मराठीमध्ये तुमच्या वेस्टर्न म्युझिक असतं कुठे? मला येत नाही काय मराठीमध्ये? मी इंग्लिशमध्ये गाऊ शकतो किंवा हिंदीमध्ये गाऊ शकतो. आणि मी यू वोंट बिलीव्ह इट, तिकडे सगळे व्यवस्थित एक म्हणजे काही लोक कुर्ता पायजमामध्ये आले, काही फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट मध्ये, सगळ्यांच्या हातात काहीतरी त्यांच्या वह्या आहेत किंवा सगळ्यांच्या हातात गरम पाण्याचे फ्लास्क वगैरे आहेत. मी लिटरली तिकडे म्हणजे ती फुटेज मला आता शोधायला लागेल कुठे मिळाली तर. मी एक बीटल्सचा टी शर्ट आणि मी ऍक्च्युअली हाफ पॅन्टच घालून जाणार होतो. घरच्यांनी ओरडून ओरडून मला एक जीन्स घालायला लावलेली, मी तसा गेलो होतो. आणि मग ते म्हटलं का तुला येतं ते? म्हटलं ठीक आहे. मग मी समर ऑफ 69 आणि ना जाने कोई कैसी है ये जिंदगानी जे तेव्हा पॉप्युलर होतं ते गायलो आणि आलो परत. आणि घरचे म्हणले अरे तुला म्हणजे काय केलंस काय तू? झालं आपलं, संपलं ऑडिशन. नेक्स्ट डे, हे होतं 19 ऑगस्ट 2006. नेक्स्ट डे माझ्या वडिलांचा बर्थडे आणि नेक्स्ट डे ते टीव्ही वरती रिझल्ट अनाऊन्स करणार होते. वी आर स्टील इन 2006, रिमेंबर दॅट टाइम. एवढं सगळं इंटरनेटवर होत नव्हतं. तर टीव्ही आम्ही लावला, काही असे होप्स ठेवले नव्हते. म्हटलं कोण येतं ते बघू. अमेय गावंड मुंबई पहिल्या 50 मध्ये. अरे बरं, इथे संपलं नाही थ्रिल. इथे तो म्हणजे इथे ही अनप्रेडिक्टेबल स्टोरी बिलकुल संपत नाही. दुसरी ऑडिशन जेव्हा मला वाटतं आम्ही फायनल 30 लोक होतो, माय मेमरी सर्व्स मी राईट. त्या दिवशीच्या ऑडिशनच्या आधी माहित नाही कसा माझा आवाज बसला होता आणि तिकडे मी गायलो. बसलेल्या आवाजात माणूस जेवढं छान गाऊ शकतो तेवढंच गायलो. पण मला वाटतं त्यांना मी आवडलो होतो त्याच्यामुळे. आणि तेव्हा तर माझ्या वडिलांनी तर होप्सच सोडलेले आणि लिटरली माझ्याशी भांडून मला आणि माझ्या आईला तिथेच सोडून कारनी केलेले. आम्ही होतो मुंबईला, आपण राहायला आहोत ठाण्यामध्ये. आणि आत्तासारखं असं नाहीये की म्हणजे पटकन ओला उबर किंवा नाही तुम्ही इकडे थांबायचं तर थांबा. एवढं म्हणजे आय कांट स्टॉप लाफिंग. एवढं की सिलेक्ट झालो तिकडे पण. M57 मुंबई 57 माझा नंबर. सिलेक्टेड इन द टॉप 30 झालो. दिवसाच्या एंडला सिलेक्ट झालो. रिझल्ट आल्यावर आम्ही फोन केला, म्हटलं मी सिलेक्ट झालो. माझे डॅड म्हणतात खोटं बोलतोय तू. He did not believe it. म्हटलं नाही अरे खरंच सिलेक्ट झालो. अँड ही वॉज सो हॅपी. त्याच्यानंतर जो आयुष्याने एक टर्न घेतला, त्या टर्नमुळे आज तू आणि मी इकडे बसलो आणि हा पॉडकास्ट करतोय. खरंच काय कुठले योगायोग कुठे जुळतील ना, खरंच सांगता येत नाही. म्हणजे तू मराठी सिंगिंग कॉम्पिटिशन मध्ये समर ऑफ 69 गायलास आणि तिथे हे मी आज सांगू शकतो कारण या गोष्टीला तर 20 वर्ष झाली. आता आय डोंट थिंक देयर विल बी अ प्रॉब्लेम. ऍब्सोल्युटली. आणि ज्या स्टेजवर तू आज आहे दॅट शुड नॉट बी एनी प्रॉब्लेम विथ दॅट. मग ती झाली तुझी स्टार्टिंगची जर्नी. मग कॉलेजमध्ये गेल्यावर तू बँड वगैरे बनवलास, त्याच्याबद्दल सांग. त्याच्या आधी एक छोटीशी फेज आहे जिकडे मी बँड बनवायच्या आधी पण सारेगमप नंतर मी खरं म्युझिक सिरियसली घेतलं. कारण लोक ओळखायची रस्त्यात. टॅक्सीवाले, रिक्षावाले पैसे घ्यायचे नाही. कुठे गेलो, हे आपल्या ठाण्यामध्ये गारवा म्हणून येते, पाचपखडी हरिनिवासच्या इकडे ते सरबत गारवा, तिथे गेलो, लोक पैसे घ्यायला तयार नाहीत. आणि तेव्हा जाणीव झाली की आता आपलं आयुष्य फक्त आपलं राहिलेलं नाहीये. आपल्या प्रत्येक गोष्टीवरती सगळ्यांचं लक्ष आहे आणि आपण जे करतो. कारण मला लोक म्हणजे इमॅजिन कर, मी रस्त्यात चाललोय, एक मुलगा येतो म्हणतो प्लीज 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 जरा 2 मिनिटं इकडे चल ना, बाजूला हॉस्पिटल आहे, माझ्या आईचं ऑपरेशन झालंय, तिने तुला बघितलं तर तिला खूप बरं वाटेल.
कारण तेव्हा मी अश्विनी यांना गायलेलो सारेगमप मध्ये, विच वॉज द फर्स्ट वन्स मोर ऑफ सारेगमप तेव्हा. तर ते Wow. एवढं पॉप्युलर झालं की जाणीव ही झाली की आता तर आपली रिस्पॉन्सिबिलिटी वाढली, आता आपण जे काय करू, कारण लहान मुलं बघतायत, मोठी माणसं आशीर्वाद देत आहेत, ही रिस्पॉन्सिबिलिटी तर वाढली. त्याच्यामुळे नंतर देन आय गॉट डीपर इन टू क्लासिकल तर चालू होतं, पण आय गॉट डीपर इन टू मराठी म्युझिक. मग मी सगळे जे ग्रेट दिग्गज सिंगर्स आणि कंपोजर्स आहेत मराठी इंडस्ट्रीमधले, त्यांचा माझ्या परीने अभ्यास केला. किशोरदांच्या गायकीचा अभ्यास केला, रफी साहेबांच्या गायकीचा अभ्यास केला. सगळे जे ग्रेट म्युझिक डिरेक्टर्स आहेत, आर डी बर्मन, सलील चौधरी, मदन मोहन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, सगळे त्यांनी काय अरेंजमेंट केले, हा मी म्युझिकली स्टडी सुरू केला. आणि मग डोक्यात आलं की, आणि हे मी सारेगमप मध्ये ऍक्च्युली बोललो होतो बोलताना की जगातल्या रॉक बँडना टक्कर दिलं असं मला बँड फॉर्म करायचंय. पण ते बोलल्यानंतर 2-3 वर्ष मध्ये गेली वेर आय स्टडीड ऑल ऑफ दिस म्युझिकली. आणि मग आम्ही बँड फॉर्म केला, म्युझिक गराज म्हणून आमचं कॉलेज बँड. आय एम अ स्टुडंट ऑफ विजी वजे कॉलेज. तर म्युझिक गराज वी फॉर्म. त्या बँडनी प्रॅक्टिस केली, त्या बँडनी गाणी गायली, त्या बँडनी एकत्र फिरणं केलं, एकत्र वेळ घालवणं केलं, पण त्या बँडनी एकही शो कधी वाजवला नाही. अरे का असं? बिकॉज मी सोडून बाकी कोणी सिरियस नव्हतं. अच्छा. आय वॉज द ओल्डेस्ट मेंबर ऑफ द बँड अँड आय वॉज 19 years old. आणि बाकी सगळे हे 17-18 year old ज्युनियर कॉलेजची मुलं, मी होतो SY ला तेव्हा. तर आम्ही सगळं केलं, पण आम्ही कधी असं शो नाही वाजवलं. पण एक ओळख झाली की हा बँड फॉर्म करणं म्हणजे असं असतं. मग आम्ही बँड फॉर्म केला ज्याचं नाव होतं मोक्ष. आणि 2009 आणि 10च्या सगळ्या कॉलेज कॉम्पिटिशन्स, राईट फ्रॉम ग्रँड मेडिकल कॉलेज टू फादर ॲग्नल इंजिनियर, ह्या सगळ्या प्रेस्टिजियस कॉम्पिटिशन्स आहेत. फादर ॲग्नल इंजिनिअरिंग, जय हिंद, केसी कॉलेज, NM उमंग, या सगळ्या कॉम्पिटिशन. आणि मग आम्ही IIT चेन्नईमध्ये परफॉर्म केलं तेव्हा. तर आणि हेडलाईन म्हणजे नायर मेडिकल झालं वगैरे, ह्या सगळ्या कॉम्पिटिशन तेव्हा आम्ही जिंकलो. इन दॅट 1 or 2 years दॅट द बँड एक्झिस्टेड. वाव, म्हणजे कॉलेजचा जो रॉक बँड असतो ना, कारण माझ्याही कॉलेजमध्ये एक रॉक बँड होता, ते मुलं नसतात, ते लोक सेलिब्रिटीज असतात, खूप मुलींचे क्रश असतात ते लोक. वोकलिस्ट, पियानिस्ट, या लोकांवर सगळ्यांची नजर असते. गिटारिस्ट गिटारिस्ट, वोकलिस्ट आणि गिटारिस्ट मध्ये कॉम्पिटिशन असते, कोण जास्त पॉप्युलर. ओ, तुझे काय अनुभव होते? मी एन्जॉय तर खूप करायचो, अटेन्शन पण आणि क्रशेस पण आणि सगळ्या गोष्टी. पण मला एक माहिती होतं की हे सगळं सेकंडरी आहे. तर डेफिनेटली मी या गोष्टी एन्जॉय करायचो. मी असं कधीच म्हणणार नाही की नाही नाही माझं त्याच्याकडे काही लक्ष नव्हतं, पॉप्युलॅरिटीकडे, क्रशेसकडे, असं नव्हतं. पण मला हे नक्की माहिती होतं की ह्या गोष्टी येतील जातील, आपल्याला मेन आपल्या संगीत कलेसाठी लोक ओळखतात आणि त्याच्यावरच आपला मेन फोकस पाहिजे. हे जे तुमच्या बँडचं नाव आहे ना, मोक्ष, ह्याच्या मागे थॉट प्रोसेस काय होता? खूप असं युनिकचं नाव आहे हे. तेव्हा एवढाच थॉट प्रोसेस होता की काहीतरी युनिक पाहिजे, आपल्याला एक फ्युजन बँड बनवायचा आहे. तर आधी आम्ही विचार केला होता अनुग्रह नाव ठेवू आपण, पण ते अनुग्रह जरा मोठं वाटत होतं. असं विचार केला काय ठेवूया, मोक्ष ठेवूया, मोक्ष ठेवूया. आणि असं आम्ही नोटीस केलं की मराठीत आपण मोक्ष म्हणतो, जे नॉन महाराष्ट्रीयन्स आहेत ते पण मोक्ष म्हणतायत. आणि जसं योगा झालंय तसं, कारण तेव्हा डॉमिनन्स जास्ती इंग्लिश बँड्सचा होता, हिंदी बँड्स तसे कमी असायचे. त्यामुळे ही जी सगळी साऊथ बॉम्बेची वगैरे कॉलेजेस होती तेव्हा, ते पण फ्युजन बँड मोक्ष, फ्युजन बँड मोक्ष चालू. दिस फिट्स व्हेरी वेल. हे होतं की कल्चरल बाउंड्रीज क्रॉस करून आपल्याला करायचंय, त्याच्यामुळे बहुभाषिक बँड असेल असं मग मोक्ष ठरलं नाव. तेव्हा तुझ्या बँडमध्ये कोण कोण होते? तेव्हा आमच्या बँडमध्ये मी, एक ड्रमर, बेस गिटारिस्ट, गिटार प्लेअर आणि कीबोर्ड प्लेअर. ओके, म्हणजे तुमचे असे सगळे मित्र लोक होते, तुम्ही लोक कॉलेजचे मित्र, आणि एकत्र राहणं, एकत्र बँडमध्ये काम करणं. हो. तेव्हाच एखादं एक गाणं सांग ना, म्हणजे एक झलक होऊन जाऊ दे त्या फ्युजन सॉंगशी तुझ्या. तेव्हा मन मंदिर में आन बसेरा म्हणून मी एक बंदिश मी
क्लासिकल शिकताना शिकलो होतो, त्याचं आम्ही पहिलं फ्युजन केलं होतं. ते तुम्हाला मी तेव्हा तर अख्खं मोठं म्हणजे ड्रम्स, गिटार, बेस बरोबर होतं. पण आज आपण कीबोर्ड आणि पियानोच्या साथीने ऐकवतो. ना रे ना आ रे रे नू. मन मंदिर में आन बसेरा, मन मंदिर में आन बसेरा, मोर राजन के राजा, मंदिर में आन बसेरा. सुंदर, सुपर. म्हणजे तू ना एन्व्हायरमेंटच बदलून टाकलं, सगळा माहोल चेंज झाला या रूमचा. जुने 8 दिवस आठवले हो कॉलेजचे? हो हो. आणि प्रत्येक इन्स्ट्रुमेंटची वेगळी वेगळी पर्सनॅलिटी असते, तर ते पियानो बरोबर त्याचा अँबियन्स आणि त्याचं गांभीर्य खूप चांगलं प्रेझेंट करता येतं. सो आय एम सो ग्लॅड यू एन्जॉयड इट. सो मोक्ष वॉज युअर फर्स्ट बेबी. येस, प्रोफेशनली स्पीकिंग इट वॉज माय फर्स्ट बेबी. जे मी म्युझिक गराज बद्दल आधी सांगितलं, आय डोंट इवन कन्सिडर इट अ प्रोफेशनल थिंग, इट वॉज जस्ट सम फन. मोक्ष वॉज माय फर्स्ट बेबी. आम्ही ते कॉम्पिटिशन जिंकलो जसं मी सांगितलं. आणि त्याच्यानंतर तू रॉक ऑन वन बघितलंय का? हो. हा, रॉक ऑन वन मध्ये कसं स्टुडिओमध्ये त्यांच्यामध्ये भांडण होतं आणि अख्खा किस्सा होतो, तसं रिअल लाईफ मध्ये एक्सपिरियन्स केलेली आम्ही लोक आहोत. कारण त्याच्यानंतर आमच्यात डिसअग्रीमेंट झाले, भांडणं झाली आणि तो बँड तुटला तेव्हा. ओके, बट स्टिल यू कॅरीड ऑन. लाईफ नेव्हर स्टॉप्स विथ दॅट. ऑफकोर्स यू हॅव टू कॅरी ऑन, कारण बँड तुटू शकतो. आणि तुटला म्हणजे कसं की मी सांगितलं की आपलं पटत नाही, तर मी बाहेर निघतो, तुम्ही कंटिन्यू करा. जेव्हा की तो फॉर्म मी केला होता आणि आय वॉज वन ऑफ द फाउंडिंग मेंबर्स, पण मी म्हटलं की तुम्ही कंटिन्यू करा, मी एका वेगळ्या रस्त्याने जाईन आणि माझं म्युझिक मी कंटिन्यू ठेवीन. कारण अप्स अँड डाऊन्स तर येत असतात आणि हे रोज असतात. लिटरली देर आर सो मेनी थिंग्स विच कॅन बॉग यू डाऊन और कॅन ट्राय टू पुल यू बॅक. पण तिथेच तुम्हाला एक तुमचं जे कॅरेक्टर आहे किंवा तुमची जी आस्था आहे तुमच्या कलेबद्दल, ती लूज नाही करायची. आता तू अप्स अँड डाऊन्स बद्दल म्हणालास, सो हाऊ यू कोप अप विथ दॅट. म्हणजे एखाद्या सिच्युएशन मध्ये किंवा आपण एखाद्या परिस्थितीत सापडतो, त्यातून उभार कसा घेतोस तू? यू विल अंडरस्टँड वेन आय से की आय एम अ 90s किड. तर जडणघडण अशी झालेली असते की आपल्याला काही कोप करायला स्पेशल काही रेजिम करायची किंवा बापरे कोप करायचे म्हणजे काहीतरी वेगळं करायचं असा कॉन्सेप्ट नव्हता तेव्हा 90s मध्ये. त्याच्यामुळे जे समोर येतं त्याला तुम्हाला फेस करायचं. आणि फेस करायचं म्हणजे काय, ते पचवून तुम्हाला तुमचं आयुष्य पुढे कंटिन्यू ठेवायचं. पण किती म्हटलं तरी माणूस असल्यानंतर काही गोष्टींचा त्रास होतो, तेव्हा आपले आई वडील असतात ते सर्वात मोठा सपोर्ट असतात. चांगले मित्र मैत्रिणी असतात ते नंबर 2 सपोर्ट असतात. आणि माझ्या बाबतीत आय हॅव ऑलवेज हॅड पेट्स, अ लॉट ऑफ पेट्स थ्रू माय लाईफ. तर माझे ॲनिमल बडीज आहेत. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन नदीसारखं वाहत राहायला लागतं. आपण एखाद्या तळ्यासारखं थांबू नाही शकत. नदीसारखं आपल्याला वाहतच राहायला लागेल. अँड यू हॅव टू गेट ऑन विथ इट. द शो मस्ट गो ऑन हे खूप वापरलेलं वाक्य आहे, पण त्याला काही पर्याय पण नाहीये. ऍब्सोल्युटली, द शो मस्ट गो ऑन. यु नो, तुझी पूर्ण ते जी कारकीर्द आहे आतापर्यंतची, त्याच्यामध्ये तुला खूप सारे रेकग्निशन आणि खूप सारे अवॉर्ड्सही मिळालेत. आणि त्यामध्ये मला सर्वात स्पेशल वाटतो तो प्रेसिडेंट अवॉर्ड. तर त्याबद्दल सांग काहीतरी. असं झालं की काही तसं ध्यानी मनी नसताना एक दिवशी फोन आला. एक कोणीतरी
आमच्या ओळखीच्यांचा नंबर घेऊन मग तिथून तसा फोन केला माझ्या आईला की असं असं आहे. आणि तेव्हा श्रीमती प्रतिभा पाटील आपल्या देशाच्या राष्ट्रपती होत्या. त्यांनी सांगितलं की एक ट्रॉफी, एक छोटीशी अवॉर्ड किंवा एक रेकग्निशन द्यायचंय तुम्हाला. आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता, खूप ग्रँड एक्सपिरियन्स पण होता, कारण आपण फक्त तोपर्यंत ऐकलेलं असतं की राजभवन आणि हे सगळं. त्यामुळे तिथे जाणं आणि त्यांच्याबरोबर ती 5 मिनिटं स्पेंड करणं आणि त्यांनी शाबासकी दिली, ते अवॉर्ड दिलं. इट वॉज व्हेरी व्हेरी स्पेशल. म्हणजे कसं वाटतं, ती फिलिंग कशी आहे की एवढ्या मोठ्या इम्पॉर्टंट पर्सन कडून आपल्या देशाचे कडून इतका मोठा अवॉर्ड मिळणं? डज इट मेक यू हंबल, की कधी असं मनामध्ये असं येतं का की नाही, आता मी काहीतरी आउट ऑफ द बॉक्स आहे, मी काहीतरी VIP आहे, असं कधी वाटतं? तसं अवॉर्ड रिसीव्ह करताना तर एवढ्या सगळ्या गोष्टी डोक्यात चालू असतात की तेव्हा यू आर इन दॅट मोमेंट. तेव्हा तुम्हाला काही विचार करता येत पण नाही, कारण यू आर जस्ट टेकिंग इन व्हॉट इज हॅपनिंग. की बापरे, राजभवन, म्हणजे खरंच. आणि विल्यम हॅझलिट म्हणून एक एसे रायटर आहे, त्याला मी कोट करीन की तो त्याच्या एसे मध्ये एकदा म्हणतो की एखादी गावातली मुलगी, इंग्लंडमधल्या गावातली मुलगी इंग्लंडच्या राजाला बघते आणि म्हणते, ओ ही इज जस्ट अ मॅन. म्हणजे डोक्यात आपलं इमेज असते की अरे बापरे, प्रेसिडेंट. पण जेव्हा ज्या साधेपणाने ते तुम्हाला भेटतात मोठी लोक, त्यांच्याकडनं मग आपल्याला शिकायलाच होतं की अरे, शी इज टॉकिंग टू मी सो इझिली. आणि ऍट द सेम टाइम तिकडे भारताचं मानचिन्ह असतं, राष्ट्रपतींचं मानचिन्ह असतं. त्यामुळे विसरून पण चालत नाही की त्या जरी एक व्यक्ती असल्या तरी त्या आज सर्वोच्च पदावर आहेत. त्यामुळे ते सगळं प्रोसेस करणं खूप डिफिकल्ट आहे. त्यावेळी कॉन्फ्लिक्टिंग फिलिंग्स असतात. आणि चुकून कधी असं वाटलं, कारण मला माझी जडणघडण हीच झाली आहे की संस्कृत सुभाषित होती की झाडाला जेवढी फळं लागतात तेवढं ते झाड वागतं. त्यामुळे मोठी लोक त्यामुळेच मोठी होतात त्यांच्या कलेमुळे, पण ती सर्वोच्च पदावर राहतात त्यांच्या विनम्रतेमुळे. तर ते शिकवलेलं असल्यामुळे जरी चुकून मनात वाटलं त्यावेळी की अरे अब तो हो गया, दुसऱ्या क्षणी समजतं की नाही, अब तो हो गया, ऐसा तुम्ही अगर लगा तो फिर हो गया, खतम. त्यामुळे ते चुकून कधी फिलिंग आलं तरी किंवा चुकून असं वाटलं तरी ते एंटरटेन न होऊ देणंच महत्वाचं आहे. आणि आतापर्यंत मी ते केलंय. आणि इतक्या मोठ्या लोकांनी एवढ्या गोष्टी करून ठेवल्यात. आणि मोठी लोक कशाला, आमचे कंटेम्पररीज आता जे आहेत ते पण एवढं चांगलं क्रिएशन करतायत की असं वाटून आपल्याला नाहीच चालणार. म्हणजे नाही, पण खरंच हे जे बोललास ना वाक्य, की मोठी लोक खूप हंबल असतात, हे एकदम ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. कारण हे त्यांना आहे ना माहिती असतं की त्यांनी सुरुवात कुठून केली आहे. ते लोक डायरेक्टली मोठे नसतात झालेले. दे हॅव स्टार्टेड फ्रॉम द ग्रासरूट लेवल. सो दे अंडरस्टँड की समोरचा व्यक्ती काय करतो आणि काय करून तो कुठपर्यंत पोहोचलाय. मी मध्यंतरी एक रेकॉर्डिंग केलं होतं, ते रिलीज नाही झालं नंतर, पण ते मी रवींद्र साठेजींबरोबर केलं होतं, ज्यांनी कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे आणि अजून खूप वेगळी वेगळी गाणी गायली आहेत. आणि तेव्हा असं होतं की ज्यांचं ते प्रोजेक्ट होतं ते म्हणाले की तू रेकॉर्डिंगला चल, मला त्यांच्या आवाजात हे रेकॉर्ड करायचंय, अरेंजमेंट तुझी आहे तर तू जरा असिस्ट पण कर. म्हटलं रवींद्र साठे असताना मी असिस्ट करू, बापरे. आणि मी तिकडे गेलो बझिन स्टुडिओ पार्ल्याला, त्यांना भेटलो, म्हटलं सर आम्ही तर तुमची गाणी ऐकून मोठे झालोय. तर ते म्हणले नाही नाही अरे आज. आणि ते मला म्हणाले की जरा बघा कसं होतंय, जरा बघा, सांभाळून घ्या. म्हटलं बापरे, मी सांभाळून घेऊ? खरंच इट्स व्हेरी ओव्हरवेल्मिंग. बोलता बोलता वेळ कसा गेला कळलंच नाही, म्हणून हा एपिसोड आम्ही 2 भागात डिवाइड केला आहे. आमच्या सेकंड एपिसोडच्या नोटिफिकेशनसाठी आमचे चॅनल आरामात बोलायला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकन दाबायला विसरू नका. थँक्यू.